गर्द झाडांमध्ये कित्येक वर्षांपासून स्थापित असलेले श्रीकृष्ण मंदिर हे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासह अनेक गावोगावी प्रसिद्ध आहे. मालवण तालुका सिंधुदुर्ग जिल्हा धुरीवाडा येथील श्रीकृष्ण मंदिरात मूर्तीच्या पुनर्प्राण प्रतिष्ठापनेचा चौथा व मंदिराचा 71वा वर्धापन दिन आज दिनांक 31 मार्च रोजी साजरा होत आहे. विशेष म्हणजे या निमित्ताने 27 ते 31 मार्च दरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमामध्ये विष्णू सहस्त्रनाम जप, संगीत, भजन, रक्तदान शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच दशावतार नाट्य प्रयोगांचा समावेश आहे. विशेष म्हणजे दरवर्षी भरवण्यात आलेल्या रक्तदान शिबिराच्या नियोजनासाठी सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान जिल्हा सचिव किशोर नासनोळकर यांच्या हस्ते श्रीकृष्ण मंदिर धुरीवाडा यांचा सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी मालवणच्या समाजसेविका शिल्पा यतीन खोत या देखील उपस्थित होत्या. मुख्य सोहळ्याच्या दिवशी आज मंगळवार दिनांक 31 मार्च रोजी संपूर्ण मंदिर परिसर फुलांनी सजवण्यात आले व आनंदमय वातावरणात पाहायला मिळाले. मंदिराच्या पावन दिनानिमित्त माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पूर्वी दिलेल्या सोन्याचे मुकुटमध्ये अजून सोने वाढवून तो पुनश्च श्रीकृष्ण मंदिरात अर्पण केला. सोहळ्याची सुरुवात सकाळी 8 वाजता मूर्तीची पूजा व अभिषेक करून करण्यात आली आणि त्यानंतर 9 वाजता धार्मिक विधी होऊन 11 वाजता श्री सत्यनारायण महापूजा होऊन सर्व भाविकांसाठी दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली. या दरम्यान व शिंदेच्या शिवसेनेचे इतर पदाधिकारी कार्यकर्ते देखील सोहळ्याच्या अनुषंगाने मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे जिल्हा प्रमुख दत्ता सावंत यांनी आपल्या लोकनिर्धार चॅनलचे प्रतिनिधी विशाल राणे यांच्याशी संवाद साधताना सुवर्ण मुकुट अर्पण करण्याचे कारण देखील स्पष्ट केले. दुपारी 1 ते 3 यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी त्यावेळी महाप्रसादाचा देखील लाभ घेतला. दरम्यान उभाटा शिवसेना तालुका प्रमुख हरी खोबेकर व त्यांचे इतर पदाधिकारी यांनी देखील भगवान गोपाळ कृष्णाचे दर्शन घेतले. तसेच सायंकाळी 6 वाजता जीवन सावगा पुरस्कृत श्रीदेवी सातेरी प्रासादिक भजन मंडळ देऊळवाडी कांदळगाव युवा राजेंद्र कोंदे यांचे संगीत भजन आणि रात्री 8 वाजता लोकराजा सुधीर कलिंगकर प्रस्तुत श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरूळ कुडाळ यांचा एकच प्याला अर्थात पृथ्वी कंकण या ट्रिक्सिंग युक्त भव्य नाट्यप्रयोग सादर होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
आज आपल्या इथे श्रीकृष्ण मंदिर धुरीवाडा येथे जो आपला वर्धापन दिन आहे तो दरवर्षी मोठ्या उत्साहात आनंदाच्या वातावरणात भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो। आजच्या कार्यक्रमाचा हा 5वा दिवस आहे आणि 5व्या दिवशी इथे सर्वांसाठी महाप्रसादाचं देखील आयोजन केलं जातं। तर या महाप्रसाद जे आयोजन आहे आपल्या महिलांच्या मार्फत केलं जातं। इकडचे जे स्थानिक महिला आहेत या महिला वर्गातून केलं जातं। तर या महाप्रसादाबद्दल आपली जी तयारी असते ही कशा प्रकारे असते, एकंदरीत आज महाप्रसाद आहे तर याची तयारी तुम्ही कालपासून करता, तर ह्या तयारी दरम्यान तुम्ही महाप्रसादाची जी तयारी आहे ती कशा प्रकारे करता, तर त्याबद्दल काय सांगाल? आम्ही सगळ्या महिला एकत्र होतो, एकत्र होऊन सगळं हे सामान जवळ करतो, ते वेचतो आणि दुसऱ्या दिवशी महाप्रसादाची तयारी असते। ते जवळजवळ नाही म्हटलं तर 130 किलोची भाजी असते, 40 किलोची खीर असते, 100 किलोचा भात असतो। नक्कीच त्याचप्रमाणे ही जी तुम्ही महाप्रसादाची तयारी करत असतात, एकंदरीत ही जी सकाळी सुरुवात करता ती सकाळी महाप्रसादाची तयारी तुम्ही किती वाजता सुरू करता? सकाळी 7 वाजल्यापासून सकाळी 7 वाजल्यापासून आपली इथे तयारी सुरू असते आणि सगळ्या महिला एकत्र जमतो, जेवण जातो 12 वाजता जेवण। आणि त्यानंतर ही जी आपली महाप्रसादाची तयारी आज कित्येक वर्ष तुमच्या महिलांकडून ही केली जाते, ही गोपाळकृष्ण मंदिरात म्हणजे गोपाळकृष्ण चरणी सेवा अर्पण केली जाते आहे। मग त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे एकंदरीत तुम्हाला थकवा वगैरे जाणवतो किंवा त्यावेळी काहीच आम्हाला जाणवत नाही, थकवा नाही, आजारी असली तरी पण हिला आता वाटतं की वर्धापन दिन आहे, मग ती परत येणार जेवण बनवायला, असं एक ताकद वेगळी। आम्ही सगळ्या महिला पुरुष एकत्र होऊन सगळं आम्ही करतो काम। नक्कीच खूप खूप धन्यवाद, एक सुंदर अशी माहिती आपण दिलेली आहे, धन्यवाद।
आपल्या मंदिराच्या आजच्या 71व्या वर्धापन दिनानिमित्त आपण काय सांगाल? आमचं मालवण दुरीवाडा येथील वर्धापन दिन सालाबादीप्रमाणे 71वा चालू आहे. तर आमच्या मालवणात 5 दिवस प्रोग्राम चालू असतात आणि सगळ्या ठिकाणी सगळ्या मालवण तालुक्यातील सर्व लोक येतात आणि आनंदाने सर्व इथली कामं आपली मुलं सगळी गावातली सर्व करून व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे उत्सव साजरा करतो आम्ही. आज श्रीकृष्ण मंदिर धुरीवाडा येथे 71वा वर्धापन दिन संपन्न होत आहे. त्यानिमित्ताने आपण इथपर्यंत पोहोचलेला आहात. तर या कार्यक्रमासाठी शुभेच्छा कशा प्रकारे व्यक्त कराल? श्रीकृष्ण मंदिर 71 वर्षानिमित्त या सगळ्या टीमला ग्रामस्थांना त्यांनी हे 5 दिवस कार्यक्रम चांगल्या प्रकारे उत्साहात पार पाडला आणि त्यांनी या पुढे चालू ठेवावं असं मी यांना शुभेच्छा देतो आणि माझं इथे थांबतो. श्रीकृष्ण मंदिर धुरीवाडा येथील हा 71वा वर्धापन दिन आहे. आज कित्येक वर्ष यांच्या माध्यमातून या इथे वेगवेगळे सण उत्सव साजरे केले जातात. आपण या सणवार उत्सवांबद्दल थोडक्यात काय सांगाल? मुळात आधी हे 71 वर्ष आहे, म्हणजे 71 वर्ष एकादरा उत्सव त्याच पद्धतीने किंवा किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त मोठ्या चांगल्या पद्धतीने या ठिकाणी साजरा केला जातो. मी सुद्धा या गावात साधारण 20-21 वर्ष माझा या ठिकाणी एक व्यवसाय आहे. मी बघितलं की मी मागच्या माझ्या निवेदनात पण म्हटलं होतं की एकाद्राने जर उदाहरण घ्यायचं असेल तर श्रीकृष्ण ग्रामस्थ मंडळाचं उदाहरण घ्यायचं की कशा प्रकारे त्यांचा एकोपा असतो. एकही त्यांचा कार्यक्रम या देवळाचा असत की ते सगळे गावकरी एकत्र येऊन सगळे आपले काय काय वेळेला तर आपले व्यवसाय बंद ठेवून हा मूर्तीचा ते काय हे करत असतात, काम करत असतात. म्हणून सांगतो 71 वर्षापर्यंत येऊन पोहोचलेले आहेत. त्यांच्या सगळ्या बाबतीत बाकी कुठलेही मतभेद असले तरी देवळाच्या बाबतीत त्यांचे कुठलेही मतभेद नसतात. देवळाचे ते चांगले काम करतायत, चांगल्या प्रकारे नियोजन करतात. 5-5 दिवस या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी केलेले असतात. त्याच्यामुळे एक चांगलं काम या ठिकाणी सुरू आहे आणि त्यांच्या जो नवीन मूर्ती त्यांनी बसवली त्याचा आपण आजचा 4था वर्धापन दिन आहे. त्याच्यामुळे दोन्ही कार्यक्रम या ठिकाणी चांगल्या पद्धतीने साजरे होत आहेत. आपली जी एकंदरीत जी आहे ते तयारी असते, जो वर्धापन दिन संपन्न होत असतो, तर त्याची एकंदरीत जी आपली रूपरेषा आहे तर त्याबद्दल काय सांगाल? नमस्कार, मी शिवाजी विजय केळुसकर. श्रीकृष्ण मंदिरचा वर्धापन दिन सोहळा हा 71वा आणि नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना हा पण 4था या ठिकाणी वर्धापन दिन साजरा या दिमागात आम्ही धुरीवाडा ग्रामस्थ दिमागात या ठिकाणी साजरा करतो. पूर्ण या कार्यक्रमाचं नियोजन जवळजवळ 15 ते 20 दिवस अगोदर या कार्यक्रमाचं संपूर्ण ग्रामस्थ या ठिकाणी आम्ही नियोजन करतो. 27 तारीखला कार्यक्रम हा 27 मार्च पासून चालू झालेला आहे. पहिल्या दिवशी आम्ही धुरीवाडा गावातील प्राथमिक शाळा धुरीवाडा आणि सुनीता देवी अध्यापित कन्याशाळा यांचे या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले होते. 28 तारीखला या ठिकाणी आम्ही एक वेंगुर्ल्यातील या गावचा या ठिकाणी रंगरंगीला हा कार्यक्रम ठेवला होता. 29 तारीखला आपल्या गावातील स्थानिक कलाकार पण या ठिकाणी रंगमंचावर कार्यक्रम सादर करतात. 30 तारीखला या ठिकाणी रक्तदान भव्य दिवस या ठिकाणी ठेवलं होतं. त्यानंतर रात्री दामोदर तोडणकर यांनी या ठिकाणी आपल्या संयोजनांनी या ठिकाणी एक ट्रिक्सिन दशावतार पण या ठिकाणी साजरा केला होता. आणि आजचा हा 5वा दिवस 31 मार्च या ठिकाणी आजचा हा वर्धापन दिन सकाळपासून या ठिकाणी मूर्तीची विधी पूजा चालू आहे. त्यानंतर सत्यनारायणची पूजा पण या ठिकाणी आयोजित केली आहे. त्यानंतर दुपारी आता 1 वाजल्यापासून पूर्ण मालवण शहर या भाविकांसाठी या ठिकाणी भव्य दिवस हा महाप्रसाद, त्यानंतर सायंकाळी संगीत भजने व रात्रवटी परत 10 वाजता या ठिकाणी अजिंक्य तारा म्हणजे सुधीर कलिंगण यांचा या ठिकाणी ट्रिक्सिन दशावतार पण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तसेच या गावातील ज्येष्ठ जे आपले ग्रामस्थ आहेत त्यांच्या या ठिकाणी सत्कार पण आयोजित केले होते. त्यानंतर या ठिकाणी दानशूर व्यक्ती आहेत त्यांचे पण या ठिकाणी सत्कार, असा हा संपूर्ण गावाचा भव्य दिव्य असा हा वर्धापन दिन सोहळा या ठिकाणी आम्ही साजरा करतो. आणि विविध कार्यक्रमाने थाटामाटाने नटलेला हा संपूर्ण गाव आणि एकजुटीने एक मंदिर आणि एक समाज मच्छीमार बांधवांचा असल्यामुळे एकजुटीने हा कार्यक्रम भव्य दिव्य या ठिकाणी आम्ही साजरा करतो. नक्कीच दरवर्षी तुम्ही हा उत्सव मोठ्या उत्साहाने आनंदाने आणि भक्तिमय वातावरणात पार पाडत असता.
ह्या वर्षी आपल्याकडून विशेष नियोजनाबद्दल काय सांगाल? यावर्षी म्हणजे गेली 2 ते 3 वर्ष झाली आम्ही जास्त असं लक्ष केंद्रित केलंय तर रक्तदान या विषयावर केलेलं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे विविध मान्यवर आहेत त्यांचं या ठिकाणी स्वागतांचं या ठिकाणी लय आम्ही म्हणजे जास्त हे करून ठेवलेलं आहे की त्याबद्दल त्यांचं स्वागत त्यांचं या ठिकाणी करतो. आणि सांस्कृतिक कार्यक्रम जर म्हणायचे असेल तर आज जी आपली कोकणातली जी दशावतार कला आहे त्या दशावतार कलेला या ठिकाणी मान दिला जातो. त्याचप्रमाणे लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मुलांपर्यंत या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचं पण या ठिकाणी आयोजित केलं जातं. कारण लहान मुलांना जर आम्ही गावातून जर रंगमंच व्यासपीठ दिलं तर मुलं याही पुढे चांगल्या प्रकारे तयार होतील या मागचं उद्दिष्ट आम्ही ग्रामस्थांनी घेतलेलं आहे. नक्कीच खूप खूप धन्यवाद. आमच्या लोकनिर्धार डिजिटल न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्या या संपूर्ण कार्यक्रमासाठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद. थँक्यू.
देव मार्या गणपती गजानन सिद्धिविनायक देवता यजमानांचा आकार देव नारायण रामेश्वर काटेरी ग्रामदेवता सहित इथे ब्राह्मणांचे स्थापित तू श्री गोपालकृष्ण देवी देवता मार्गा मार्गा पुढे समस्त या ठिकाणी उपस्थित भाविक भक्तजन मंडळी ग्रामस्थजन मंडळी त्याचप्रमाणे तुझ्या चरणापाशी अनन्य भावाने शरण येऊन पूर्वीच्या मूर्तीला अर्पण केलेले नारायण राणे यांचे आपले समस्त सहकारी वर्ग तुमच्या चरणापाशी अनन्य भावाने शरण येऊन त्या ठिकाणी मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यानंतर पूर्वीच्या मूर्ती विसर्जन वगैरे केल्यानंतर काही वर्षापूर्वी तुमची स्थापना या ठिकाणी ग्रामस्थजन लेकराने केल्यानंतर लेकराने ग्रामस्थजनाने राणे साहेबांना आपली विनंती केल्यावरून पुढे तुमच्या चरणापाशी अनन्य भावाने शरण येऊन नारायण राणे या लेकराने कुटुंब लेकराने तुमच्या चरणापाशी आज इथे 71 वर्धापन दिनानिमित्त श्रीकृष्ण मंदिर धुळीवाडा येथे आपण आलेला आहात. एक मुकुटही सोन्याचं इथे अर्पण केलेलं आहे, तर काय सांगाल? आज मालवण धुळीवाडा येथील गोपाळकृष्णाचा आज वर्धापन दिन आहे. आम्ही प्रतिवर्षी या वर्धापन दिनानिमित्त आम्ही या ठिकाणी गोपाळकृष्णाचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही सर्वच भक्त मंडळी या ठिकाणी येतो. श्री गोपाळकृष्ण चरणी आमचे नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार सन्माननीय राणेसाहेब यांनी यापूर्वी सोन्याचा मुकुट त्यांना अर्पण केलेला होता. परंतु काही कालावधीनंतर श्री गोपाळकृष्ण देवाची मूर्ती ही मोठी बनवण्यात आली आणि मूर्ती मोठी झाल्यामुळे डोक्याचा आकार सुद्धा मोठा झाला. त्यामुळे इथल्या सर्व गोपाळकृष्ण भक्त मंडळाच्या सर्वच पदाधिकारी कार्याने भक्तांनी माझ्याजवळ आणि सन्मान्य राणेसाहेब, सन्माननीय आमचे आमदार निलेशजी राणे यांच्याकडे विनंती केली की आपण यापूर्वी जो मुकुट अर्पण केलेला आहे तो आपल्याकडूनच हा मुकुटाची साईज वाढून मोठा करून श्री गोपाळ कृष्ण चरणी अर्पण करावा. ही त्यांची मागणी सन्माननीय आमचे नेते सन्मान राणेसाहेब यांनी मान्य केली आणि आज आमचे कार्यकर्ते, मार्गदर्शक, मालवण तालुक्यातील सिंधुदुर्गातील एक मोठे ज्वेलर्सचे उद्योजक उमेश नेरुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज सन्माननीय राणे साहेबांनी ते गोपाळकृष्णाच्या वर्धापन दिनी निमित्त मोठा कळस त्याचा मुकुट करून आज गोपाळ कृष्णा चरणी आम्ही सर्वांनी अर्पण केला आणि गोपाळकृष्णांना प्रार्थना केली की राणे साहेबांचा 10 एप्रिलला वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून हा मुकुट गोपाळ कृष्ण चरणी अर्पण केलेला आहे. सन्मान्य राणे साहेबांना दीर्घ आयुष्य, उत्तम आरोग्य मिळावं. राणे साहेबांचे दोन्ही चिरंजीव, त्यांचं कुटुंब, पालकमंत्री निलेशजी राणे असतील, आमचे आमदार निलेशजी राणे असतील, आमच्या वहिनी असतील, यांच्या सर्वच कुटुंबाला दीर्घ आयुष्य, उत्तम आरोग्य, त्यांची इच्छा आकांक्षा पूर्ण गोपाळकृष्णाने करावेत. त्या कुटुंबाच्या पाठी गोपाळकृष्णाचा आशीर्वाद राहावा असा सर्व भक्त मंडळीने गोपाळकृष्ण चरणी प्रार्थना केली आणि मुकुट अर्पण केला.